नमस्कार मित्रांनो, रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, मराठीमध्ये एक म्हण आहे, धोबी का ना घर का ना घाट का. आता हिंदी आहे का मराठी काय म्हण आहे ते आपण शोधा, पण ह्याचा अर्थ आपण लक्षात घ्या. ना घर का ना घाट का, खरात बाटका. अशोक खरात बाटका. मित्रांनो, माणसाचे जर ग्रह फिरले, वासे फिरले, तर त्याचे घर सुद्धा फिरतं आणि घरातली लोक सुद्धा फिरतात. त्याचं उदाहरण काल घडलेलं आहे. अशोक घराची पत्नी कल्पना खरात त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की माझ्या नवऱ्याचे गुन्हे अत्यंत गंभीर आहेत, याचा माझ्याशी काही संबंध नाही आणि मला काही माहित नाही. असं कसं शक्य आहे मित्रांनो? सावलीसारखी सोबत राहणारी धर्मपत्नी तिचा नवरा काय करतोय, कुठून पैसे आणतोय, काय काय कुटाने करतो, काय काय भानगडी करतो, हे प्रत्येकाच्या घरामध्ये माहित असतं. आणि आपला नवरा किती धुतल्या तांदळासारखा आहे हे प्रत्येक स्त्रीला माहित असतं. आपल्या नवऱ्याचे वीक पॉइंट माहित असतात, आपल्या नवऱ्याचे प्लस पॉइंट माहित असतात आणि आपला नवरा कुठून पैसे कमवतो याची पूर्ण कल्पना कमीत कमी आपल्या भारत देशातल्या प्रत्येक स्त्रीला असते. मग मित्रांनो, हा हास्यास्पद त्याने घेतलेला पवित्र आहे की अशोक खरात काय करतो हे त्या कल्पना खरातला काहीच माहित नाही. कल्पना खरातचा कल्पना विलास असा असेल, कदाचित आपण याच्यातून बाजूला सुटू. कारण काही दिवसापूर्वी एका चॅनलनी कल्पना खरातच्या आईची मुलाखत दाखवली होती. त्या सुद्धा मातोश्रीने सांगितलेलं की अशोक बाहेर येईल नाही तर न येईल, आम्हाला जावायची काही देणे घेणं नाही. जावाई बाहेर नाही आला तरी चालेल, पण माझी लेक बाहेर आली पाहिजे. मित्रांनो, यामध्ये काही षडयंत्र आहे का? कशा घटना कशा घडतायत थोडस शांतपणे जर आपण विचार केला तुमच्या लक्षात येईल मित्रांनो. आणि मी पुन्हा पुन्हा सांगतोय की अशोक खरात प्रकरण सुरुवातीला जेवढं तापलं होतं, जेवढं पेटलं होतं, किती राजकारण्याला घेऊन बुडेल हे शंका लोक घेत होती. आता हे प्रकरण त्याच्या फॅमिलीपर्यंत आले, त्याच्या प्रकृतीपर्यंत आलंय. फक्त त्याच्या व्यवहाराच्या, त्याच्या घोटाळ्याच्या, त्याच्या अर्थार्जनापर्यंत हे प्रकरण आता येऊन थांबलंय. म्हणजे जो खरा गुन्हा ज्या लेकमातीवर त्यानं अत्याचार केलेले, ज्यांच्या अब्रू लुटलेल्या आहेत, अशा शेकडो स्त्रिया यांचा हा विषय आता बाजूला जाऊन आता तो विषय वेगळीकडे भरकटण्यात चाललेला आहे, असा एक माझा अंदाज आहे. राजकीय लोकांची नावं हळूहळू हळू आता कमी व्हायला लागलेली आहेत आणि कदाचित आणि अनेक लोक पूर्वीपासून सांगतात की अशोक खरात हा फार दिवसाचा पाहुणा आहे असं वाटत नाही. कारण अशोक खरातच्या त्या प्रकृती हळूहळू ढासळत चाललेली आहे. अशोक खरात हा कोणालाच नको आहे, म्हणून मी टायटल दिलेले आजचं की ना घर का ना घाट का. त्यानं ज्या परिवारासाठी केलं, ज्या मुलांसाठी केलं, ज्या पत्नीसाठी केलं की त्यांनी सुखी राहावे म्हणून त्यानं जी करोडोची माया संपत्ती आहे, आज हजारो कोटीची माया त्यानं जमवली, तेच त्याच्या आज बाजूनं नाहीत का अशी शंका आता निर्माण झाली. म्हणून मी टायटल दिलेलं आहे, घर का ना घाट का. आता बघा तुम्ही, अनेक राजकारण्यांची नावं
आता नाही आहेत घेतल्या जात. अंजलीताई दमानिया, सुषमा अंधारे असतील, तृप्ती देसाई असतील, रुपाली ठोंबरे असतील, यांनी अनेक वेळा आवाज उठवलेले आहेत की फोन कॉल्स डिटेल्स सीडीआर 177 वेळा कॉल करणाऱ्या रुपालीताई चाकणकर याचं पुढे काय झालं? का प्रतिभा चाकणकरांच्या चौकशीवरच हे प्रकरण मिटलं? आता तर शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्षच यांचा अपघात झाला का, घात झाला का अपघात झाला, हा संशोधनाचा विषय. आता नवीन एक ट्रेड सुरू झालेला आहे 2 दिवसात की त्याची प्रकृती ढासळलेली आहे. तो कधी कधी म्हणतो मला न्यूरोलॉजिस्ट कडे घेऊन चला, त्याचं प्रचंड डोकं दुखतंय. ही डोकेदुखी अख्ख्या महाराष्ट्राची डोकेदुखी होऊन बसलेली आहे की अशोक खरात हा विषय, एक माझा अंदाज आहे की हा लवकर संपेल आणि कदाचित आता ह्याचा इन्काउंटर होणार नाही. कारण इन्काउंटर होईल अशी बरीच चर्चा अगोदरच महाराष्ट्रात झाली, त्यामुळं इन्काउंटरची शक्यता संपलेली आहे. आता दुसरा पर्याय आत्महत्या, तोही तो करणार नाही. मग आता तिसरा एक आहे की कदाचित अशी बातमी येऊ शकेल का की अशोक खरातला हार्ट अटॅक आला, होऊ शकेल. आणि तेच एकदा अटॅक आला की सगळंच कार्यक्रम संपला, सगळं काही थंड बस्त्यात जाईल, जिकडे तिकडे सगळं लेवल लागेल. जे कोणी याच्यात अडकल ते, ज्यांचे कोणाची नावं येईल ते सगळं व्यवस्थित, सगळं काही त्यांचं पुन्हा राजकारण, त्यांचं पुन्हा हे असं अर्थार्जनाचं सगळं कारण चालू होईल. आणि एक फार मोठा हा गूढ विषय थंड बस्त्यात जाईल का? कारण अशोक खरात हा विषय, याची जी धार होती, ही धार कितपत आता आहे ही या महाराष्ट्राच्या 14 करोड जनतेच्या मनामध्ये आता शंका घ्यायला लागली. मित्रांनो, कालची घटना नक्कीच शॉकिंग आहे की कल्पना खरातचे वकिलांनी असा युक्तिवाद केलेला आहे की कल्पना खरातला याची काहीच माहिती नाही आहे, आपला नवरा काय करतो. तिला विश्वासात न घेताच अशोकनं त्यांची खाती उघडणे, त्यांच्याविषयी व्यवहार करणे, त्यांना अनेक पदावर नेमणे, असे अनेक उद्योग अशोक खरातनं केलेले आहेत. आणि याची कल्पना खरातला काहीच नाही, हे कसं शक्य आहे? आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो मित्रांनो की कदाचित हे प्रकरण आता हळू याचा फुगा फुगला होता की अमुक अटक होणार, तमुकांना अटक होणार, ह्यांची चौकशी होणार, त्यांची चौकशी होणार, हे कितपत होईल का अशोक खरातला अटॅक येईल आणि हे प्रकरण थंड बस्त्यात बांधून बंद होईल मित्रांनो. कारण आता तुम्ही पाहिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने हे काही गुन्हेगारीचं अजून उदात्तीकरण सुरूच आहे. संतोष देशमुखच्या हत्येचे जे सध्या अटकेत असलेले गुंड सुंड पुंड, ह्या सगळ्यांनी तर आता मधी स्वदहशत सुरू केली, ही बातमी काल होती. ती बातमी इथपर्यंत गेली की जरांगे पाटलांना संपवा, इथपर्यंत त्यांची तयारी आहे. हे ह्या चर्चा मधीच चालतात. आता पोलिसांनी, त्यात जेल अधिकाऱ्यांनी सांगितले की हे सगळं त्याला लिहून दिले की हे काही नाही, पण खरं काय घडलं त्याचं काही कॉल्स रेकॉर्ड काल दूरदर्शनवर दाखवण्यात आले, अनेक ठिकाणी, अनेक चॅनलनी, की कशा पद्धतीनं तो सांगत होता की काय पद्धतीनं त्या जेलमध्ये दहशत आहे, की कशा पद्धतीने हे प्रशासन, शासन त्या गुंडासुंडांना पोचत आहे. याच्या अनेक कहाण्या त्यानं काल फोनमध्ये सांगितलेल्या आहेत. मित्रांनो, ही नक्कीच चिंतेची बाब आहे.
म्हणजे आपला महाराष्ट्र कुठं चाललाय? दररोज एक भोंदू बाबा. काल अजून एक भोंदू बाबा सापडला की लहान मुलाला आपल्या दातानं उचलतो, घराघरात फिरवतो, त्याच्या जीवाशी खेळतो. अजून एक बाबा की मुलगा पाहिजे असेल तर 51,000 रुपये फीस आहे, तुम्हाला मुलगा देतो. मग काय करतो तो? दगडे का दरडे का दराडे असं काहीतरी त्याचं नाव आहे त्या बाबाच. मित्रांनो, एक लक्षात घ्या की ज्या पद्धतीने हे भोंदू बाबाचं प्रकरण चालू आहे, ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात एक नवीन एखादा बाबा उदयाला येतोय, ज्या पद्धतीनं हे संपूर्ण या भोंदूगिरीला प्रोत्साहन देण्याचं काम ह्या राजकारणी लोकांनी सुरू केलंय, आणि कुठंतरी आता हा म्हणजे महाराष्ट्र ज्या पद्धतीने ह्या सगळ्या बाबा लोकांनी व्यापला आणि ह्या बाबांनी नासवला असं म्हणलं तर काय आता वावगं होणार नाही. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की जर ग्रह वासे फिरले तर घर सुद्धा फिरतं, घरातली लोक सुद्धा फिरतात. त्याचा प्रत्येक कार्य महाराष्ट्राला की ज्या पद्धतीनं कल्पना खरातने सांगितलं की माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही. आता पेपरमध्ये बातमी आहेत की कल्पना खरातचे पाय खोलात. त्यांनी कल्पना खरातचे पाय जरी खोलात केले तर कल्पना खरातने हात वर केलेले. मला काहीच माहित नाही. मग तुम्ही कशाची चौकशी करणार? जर त्यांनी सांगितले की कानावर हात ठेवले की मला काही माहित नाही, माझा नवरा बाहेर जाऊन काय करतो. आता आपण बाहेर जाऊन ऑफिसमध्ये जातो का आपण आपल्या व्यवसायाला करतो, आपण काय व्यवहार करतो, हे बहुतेक प्रत्येक पत्नीला माहीत असतं मित्रांनो. पण कल्पना खरातने दिलेला हा कल्पना विलास, आणि त्याच्यातून आता अशोक खरात खलास होईल का? आणि अशोक खरातची प्रकृती अजून बिघडेल का? अशोक खरात एखाद्या वेळेस कदाचित, आता याही मागे असून एक शंका असू शकते की त्याची सरबराई हॉस्पिटलमध्ये झाली पाहिजे, त्याला संरक्षण मिळालं पाहिजे, किंवा त्याला कसं एकंदर हे जे फॅशन आणि फॅड आहे की प्रकृतीच्या कारणास्तव रुग्णालयात दाखल, असंही काही यामागचा संकेत आहे का? मित्रांनो, काय घडतंय ते येणारा काळ सांगेल. पण एक मात्र मला नक्की वाटतंय की कल्पना खरातचा जो कल्पना विलास झालेला आहे की आपण याच्यातून बाहेर पडू, हे इतकं सोपं नाहीये. अनेक राजकारणी लोकांनी आता थोडा मोकळा श्वास घेतला असेल की आता आपलं हळूहळू नाव याच्यातून कमी होत आहे आणि आपल्या कुठे चौकशीला अजून बोलणे, पण अजूनही काही सांगता येत नाहीये मित्रांनो. कारण महाराष्ट्राची SIT, महाराष्ट्राची पोलीस, ही सगळी यंत्रणा, मुख्यमंत्री यांनी जरी वारंवार सांगत असले की आम्ही हे मुळासकट उपटून काढू, कोणालाही सोडणार नाही, असं वारंवार जरी मुख्यमंत्री सांगत असले तर मुख्यमंत्र्यांना चॅलेंज दिलेले आता तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी सांगितलेलं आहे की त्यांना सुद्धा शंका आहे सुनेत्रा पवारांना की अजितदादांचा घात झाला का अपघात झाला, आणि याची पाळंमुळं अशोक खरातपर्यंत जाऊन पोचलीत का? दादांच्या अपघाताच्या दरम्यान कितीतरी कोट्यावधीच्या रकमा त्याच्या खात्यावर अशोक खरातच्या जमा झाल्या. याचं काय गुपित आहे? अशोक खरातच्या माध्यमातून काळी जादू दादांच्या बंगल्यासमोर झाली का? हा जो वारंवार आरोप आमदार रोहित पवार करतायत मित्रांनो, यामध्ये कितपत सत्यता आहे? आणि हे प्रकरण खरंच मुळाशी जाईल का? आणि खरंच याच्यातले दोषी सापडतील का? आणि खरंच अजितदादांच्या मृत्यूला न्याय मिळेल का? की महाराष्ट्राच्या प्रत्येकाच्या मनामध्ये ही शंका आहे मित्रांनो. वेगवेगळे विषय भरकटत चाललेले आहेत. एकीकडं गुंडगिरी, एकीकडे जेलमध्ये हैदोस, एकीकडं अशोक खरातच्या पत्नीचं कालचं स्टेटमेंट, आणि यातूनच महाराष्ट्राला आता अशी शंका निर्माण वाटते की कदाचित, मी पुन्हा बोलतोय, की अशोक खरातची प्रकृती अजूनही बिघडू शकते. तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये जरूर लिहा मित्रांनो. भेटूया पुन्हा उद्याच्या
सकाळचा भोंगा असाच आशीर्वाद द्या. बेल आयकॉन दाबा, सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला आशीर्वाद द्या. नवीन नवीन विषय घेऊन मी तुमच्यासमोर येत राहील. तोपर्यंत काळजी घ्या. नमस्कार.